दरम्यान विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली। अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते निवडा, अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं। अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही। साहजिकच आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकामं झालं, त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे। काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केली आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पदं ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत। आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जाहीर करावा। नाही, आता त्या सगळ्या गोष्टी ते बघतील आणि त्या दोघांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आमच्या मनात आहे। सगळ्या बाबी आम्ही तपासतोय। म्हटलं बघा, पण काही गोष्टी नियमाच्या आडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे। त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते, बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ते मिरवतात, ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे। बरोबर आहे, संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे। कारण काय काय ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत। त्याच्यामुळे आणि एक नाही, दोन उपमुख्यमंत्री अशी, म्हणजे मग तुम्ही उद्या 40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये। जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाही।